नमस्कार मैत्रिणींनो, हाऊस ऑफ श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण वटपौर्णिमाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. लागणारे साहित्य, पूजाविधी आणि शुभवेळ संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. वटपौर्णिमा हा सण विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्याकरिता, उत्तम आरोग्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी व्रत करतात. महाराष्ट्रात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात साजरा करतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमा कधी आहे, पूजेसाठी शुभ वेळ कोणती आहे, पूजेसाठी कोणते साहित्य लागते आणि वटपौर्णिमा पूजा कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, सावित्री आणि सत्यवान यांची कथा आणि या व्रताचे महत्त्व जाणून घेणार आहोत. हे व्रत सावित्री आणि सत्यवान यांच्या अमर प्रेमाचे आणि अढळ निष्ठेची आठवण करून देते. या दिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात. हिंदू धर्मानुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो. त्यामुळे वडाच्या झाडाची पूजा केल्याने त्रिदेवांचे आशीर्वाद प्राप्त होतात, अशी श्रद्धा आहे. सावित्री आणि सत्यवान यांची कथा जाणून घेणार आहोत. प्राचीन काळी मध्य प्रदेशात अश्वपती नावाचे राजा होते. त्यांची कन्या सावित्री अत्यंत सुंदर, बुद्धिमान आणि पतिव्रता होती. तिने सत्यवान या राजपुत्राशी विवाह केला. महर्षी नारदांनी सावित्रीला सांगितले होते की सत्यवानाचे आयुष्य खूप कमी आहे, तरीही सावित्री आपल्या निर्णयावर ठाम राहिली. विवाहानंतर सावित्रीने कठोर व्रत केले. नियोजित दिवशी सत्यवान जंगलात बेशुद्ध पडला आणि यमराज त्यांचे प्राण घेऊन जाऊ लागले. सावित्रीने आपल्या बुद्धिमत्ता, धैर्य आणि पतिव्रतेच्या सामर्थ्याने यमराजांना प्रसन्न केले आणि अखेरीस सत्यवानाचे प्राण परत मिळवले. यामुळेच वटपौर्णिमा हे व्रत पतिव्रतेचे सर्वोच्च प्रतीक मानले जाते. भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण आणि व्रताला विशेष महत्त्व आहे. विवाहित महिलांसाठी अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा सण म्हणजे वटपौर्णिमा. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्याकरिता, उत्तम आरोग्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी व्रत करतात. वटपौर्णिमेचे व्रत हे सावित्रीच्या अढळ निष्ठेचे, प्रेमाचे आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते. वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांकडून वडाच्या झाडाची पूजा केली जाते. वडाचे झाड हे दीर्घायुष्य, स्थैर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. पुराणानुसार सावित्रीने आपले पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळवले होते. तिच्या या पतिव्रता धर्मामुळे आणि दृढ निश्चयामुळे हे व्रत महिलांसाठी विशेष महत्त्वाचे बनले आहे. वटपौर्णिमा मंगळवारी 30 जून रोजी साजरी केली जाणार आहे. पूजा करण्याची शुभ वेळ म्हणजे सूर्योदयानंतर सकाळी 6 ते 11:30 या वेळेत पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. वटपौर्णिमेचे महत्त्व. वटपौर्णिमा हा केवळ धार्मिक विधी नसून तो स्त्रीच्या निष्ठेचा, त्यागाचा आणि प्रेमाचा संदेश देतो. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या सुखी आणि निरोगी आयुष्यासाठी उपवास करतात. वडाच्या झाडाचे महत्त्व म्हणजे हिंदू धर्मात वडाच्या झाडामध्ये त्रिदेवांचा वास मानला जातो. मुळामध्ये ब्रह्मदेव, खोडामध्ये भगवान विष्णू, फांद्यांमध्ये भगवान शिव. म्हणूनच वडाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवदेवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात, अशी श्रद्धा आहे. चला तर वटपौर्णिमेचे लागणारे साहित्य बघूयात. पूजकचे साहित्य ठेवण्यासाठी एक सुंदर ताट घ्यायचे आहे. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, फुले किंवा फुलांचा हार घेऊ शकता. त्यामध्ये अगरबत्ती, कापूर आरती करण्यासाठी लागतो. तुपाचा दिवा, नंतर एक कलशामध्ये पाणी घ्यायचे आहे. पंचामृत, दूध, दही, तूप, मध, साखर असे टाकून पंचामृत बनवू शकता. त्यानंतर नारळ हे शुभ कार्याचे प्रतीक म्हणून समजले जाते. सुपारी पूजेत वापरली जाते. विड्याची पाने, फळे म्हणून आपण केळी, सफरचंद, नारळ इत्यादी घेऊ शकता. नैवेद्याकरिता पुरणपोळी, खीर, मिठाई घेऊ शकता. कापसाचा धागा वडाच्या झाडाभोवती गुंडाळण्यासाठी आणि दक्षिणादान म्हणून अर्पण करण्यासाठी घ्यावेत. वटपौर्णिमा व्रत कथा पुस्तक घ्यायचे आहे आणि ओटीचे साहित्य भरण्यासाठी हळद, कुंकू, बांगड्या, फळे आपण सौभाग्यासाठी ओटी भरू शकता. चला तर वटपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व आपण बघूयात.
वैवाहिक जीवनात प्रेम वाढते, कुटुंबात सुख शांती नांदते, सकारात्मक ऊर्जा मिळते, आत्मविश्वास वाढतो आणि पती-पत्नीमधील नातेसंबंध दृढ होते. वडाच्या झाडाचे वैज्ञानिक महत्त्व म्हणजे वडाचे झाड मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देते, पर्यावरण संतुलित ठेवण्यास मदत करते, अनेक पक्ष्यांना आश्रय देते, औषधी गुणधर्मांना युक्त आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी काय करावे? तर उपवास करावा, वडाच्या झाडाची पूजा करावी, कथा ऐकावी, दानधर्म करावा, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा. तर काय करू नये? तर खोटं बोलू नये, वादविवाद टाळावेत, नकारात्मक विचार करू नयेत आणि तामसिक अन्न सेवन करू नये. तर वटपौर्णिमा हा केवळ एक धार्मिक सण नसून प्रेम, निष्ठा, समर्पण आणि वैवाहिक जीवनातील विश्वास यांचा उत्सव आहे. सावित्रीच्या दृढ निश्चयाने आणि भक्तीने आपल्याला जीवनात कोणत्याही संकटांना धैर्याने सामोरे जाण्याची प्रेरणा मिळते. या पवित्र दिवशी वडाच्या झाडाची श्रद्धेने पूजा करून पतीच्या दीर्घायुष्याच्या प्रार्थना केल्याने वैवाहिक जीवन सुखी, समृद्धी आणि आनंद राहते, अशी श्रद्धा आहे. तर सर्व सुवासिनींना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.